आवगेंदा नमस्कारू। आज आम्ही बजकिरे श्रीयुता आर.एन. भिडे हेंची धर्मपत्नी मीनाक्षी याने सीता भिडे हेंसवा एकीतली त्यांचा अनुभवाची बोलणी आम्ही ऐकूया। ओम श्री परशुरामाय नमः। ओम श्री योगीश्वरी सहित व्याडेश्वर महारुद्र कुलदेवताभ्यो नमः। दक्षिण कन्नड जिल्ह्याचा बेळ्तंगडी तालुकू सह्याद्री पर्वतश्रेणींचे मध्यसवेचा पश्चिम घट्ट तप्पलू नरसिंहगड तटावरी सवचांची बजकिरे साल इच्छा हे घरणेला 100 वर्ष भरली। हे तदंग होनी वास्तु शांती राक्षोग्न होमू इत्यादी कार्यक्रम 6 तारीख मार्च 2022 दिवसा संजा ऋत्विज येवेचे ಮೂಲಕ ते करूयೊಂದಿದ್ದ यजमानी जाल्यो मीनाक्षी याने सीता आर भिडे हेंचा सहस्र चंद्र दर्शन शांती प्रयुक्त एक इथले धार्मिक कार्यक्रम संतर्पण चालली। तारिकाचे विळचा यागशालांतू मंडल कलशस्थापन वरुण आवाहन पूजन मंगळारती ते उपरांत अष्टसेवा वेदघोष शास्त्र पुराण सेवा संगीत नाट्य सर्व वाद्यांतू महामंगळारती चलवचे ಮೂಲಕ स्थापन चाललिनल। ते उपरांत ब्राह्मण कुमारी पूजन ऋत्विजांदा दान दक्षिण आशीर्वचन द्वारा तीर्थप्रसाद घेऊन संतर्पण झाली। तारीख मार्च 2025 से पाहता नित्य कुलदेवांची पूजा मंडल देवतांधा पूजा मंगळारती चालली। ऋत्विज यागशाला प्रवेश करणी कुंड मध्यांतू मंडल सोडेवनी यजमानी जाल्ली सौभाग्यवती रश्मी हे अग्नि हाणणी ते उपरांत आचार्य जाल्ले श्रीमान अनंत गोखले हे कुंड मध्यांतू अग्निस्थापन मंत्र ಮೂಲಕ अग्नीला आवाहन संस्कारू देवनी स्थापनाई झाला। वेगवेगळे समिधा ಮೂಲಕ ತುಪ್ಪ सव आहुती देवेचे ಮೂಲಕ नवग्रह होमू चाललिंदलो। आयुष्याचो देव भगवान ईश्वरू तेला मंत्र ಮೂಲಕ होमू तुप्पाचे आहुती देवनी चाललिंदलो। ते उपरांत वस्त्र नारियळू तांबूल फळफळ ज्योती होमाला समर्पण करावेचे ಮೂಲಕ पूर्णाहुती तसांची मंगळारती चालली।
कर्मसमाप्तींतू ದಂಪತಿ ಪೂಜನ ಸುಹಾಸಿನಿ ಕುಮಾರಕ ಆರಾಧನಾ ಋತ್ವಿಜಾಂದ ದಾನ ದಕ್ಷಿಣ ದೇವನಿ ब्राह्मण मुखेन आशीर्वचन द्वारा फलमंत्राक्षत घेवले आयलेले अवघे तीर्थप्रसाद घेवनी संतर्पणांतुई अवघे मिळ ಒಟ್ಟು 3 ದಿವಸ चललेला हे धार्मिक कर्मांग सौभाग्यवती रश्मी श्रीमान योगीश भिडे हे ದಂಪतींचे यजमानिकांतू कुमारी गायत्री भिडे ह्यांचे उस्तुवारींतू आईला पेल्लाकडची इष्टमित्र बंधू बांधव मिळलोनी सांग होनी चाललिंदला बजक्किरे साल घराला सेंबरी वर्ख तदंग वास्तु शांती राक्षोग्न होमू ओम स्वस्ती त्यांदा हे उघडे मनाचे हे कार्यक्रमाला सुरू आला येऊन करूया माविये हे कार्यक्रमाला तुला स्वागत सुस्वागत नमस्कार मूल मराठी पण आज ही चितपावनी बोलत होती ते मध्ये तुळी बोलत होती कन्नडी बोलत तसं ना बहुभाषा एका पंडित होऊन सरी आजेशा बजक्किरे सालाचो हेंसा आम्ही एक इतली बोलला नाही हेंदा हेंचा तुमचं अशा बाल्य मग तुमचे वडील हेचे बघे टिंबो विवरण देऊन नाही माझं बाल्य म्हळे माझा दादाशे इलेक्ट्रिक इंजिनियर जालो ते वेळेला त्याचं वर्ग वचलो वेगळ्या वेगळ्या गावांतून 3 वर्षा उपरांत तशी साधारण महाराष्ट्र मी पुरा भवारी असा पुरा गावा गुंतूस पण माझा जन्म मात्र हरियाणात झालेला तेडला दादाशी वॉटर वर्क्सांतू इंजिनियर जालो ते वेळेला आम्ही कर्नाटकांत मी जन्मले कोणतो विषय म्हणे गुंतो नाही दुसऱ्यांना कर्नाटकांत चायले मी योग वेठास चालू चोतो ते उपरांत बाल्य जाणं ते उपरांत तुम्ही विद्याभ्यास असा केलं विद्याभ्यास माझा इस्लामपूर म्हणाच्या गावात झालेलो म्हणजे महाराष्ट्रात ते उपरांत 10th आणि 11th सांगलींत झालं म्हणजे पुरा महाराष्ट्रात मग कोल्हापूर आणि पुणे BA वरी शिक्षण झालं असेल माझं BA म्हणजे तो तुमचा जन्म कधी झाला म्हणजे ते बघ सांगाडी मग जन्म 1945 स्वातंत्र्य पूर्व मोठी कथा ते काळात तुमचा BA जावं तुम्ही मोठे एज्युकेटेड तुमचा हे बघ सांगा BA केली ते उपरांत मग वराडात झालं आता वराड म्हणे तुम्ही अशा महाराष्ट्रात चल नाही तर हे बजक्किरे साल म्हणे ते काळाला हे कोंपन साल पळावून गेला ते एठाला तुम्ही कसं आता संबंध बेळसावलो ह्याला कोणी मध्यवर्ती साला काहीतरी कसं आता संपर्क झाला माझ्या यजमानांची अक्काशी पुण्यात चाली त्यांच्या घरासमोरी माझ्या दादाची मामा मावीरान चाली ते मेल्या खूण होऊन गेली त्याने विचारली तुमच्यापैकी कोणीतरी चेडीस एका आमदा हवी टिंबशी केलेली हवी म्हणावं एक हे झालं त्यांना तसं कालांतराने जातक धाडली जातक कोडी बरतदे म्हणे झालं मी तेडल्या वराडाला तयार नसल्या मला लास्ट इयरांत शिकत चालेल BA पण मोठ्यांचं पुरा हे होऊन गेली ओटारे करावेच म्हणे झालं आधी वडिला म्हणलं चालला ना जाणलं सो तो तुमना तांची एशा एशिया म्हणे ना इतले दूरला ते काळात तुम्ही इतले दूर वराडायचं तेच बघे तुमना कसं आता वडिलां मला कोणी प्रेशर दिलेलं नाही तुला साधे सर ते मात्र कर म्हणे सांगितले बाकी पुरा म्हणताना माझं एक सण मुख्य तत्वज्ञान म्हणून काही म्हणून 7-8 माणसांसमोर बेसावायचं आणि त्यांनी हवं का नाका का म्हणावायचं हे बाबतीत मी विरुद्ध झाले आणि एटा सुरूच माझं हे दिलेलं आमदार हैरमणी झालं
त्यासाठी मी तयार झालेले. ओहो हां तुमच्या घराशी याच्या तुम्ही किती जण आहात कुठे त्यामध्ये? आम्ही दोघं भाऊशी हां आणि एक अक्काशी एक बहिणीशी हां आम्ही अशा 5 जण आसा. पण तुमच्या घराशी याच्या इतले दूर ठे ते आंटी वराडा होणी शुरू आला यंता तुमचा हे परिसर एठास रीतिरिवाज हे घराण्याचं आगू होगू हे आगू पणायला तुमचा कसा हे पळ्यांता क्षणी हां ॲडजस्ट कसं हवेचं हे मोठं एक प्रॉब्लेम झाला. हां पण घरची मनुष्य माझ्या तेवशी चाललेली ती बॉम्बेटी आलेले ते है का? हो हां तसं टिंबो संपर्क तुमचा मराठी हे चल घराशी मामान मराठी हे चल बोलायच्या बघे विशेष त्रास झाला नाही मला आणि समजून घेऊन शिकवून मी शिकलेली पुरा तेवशी पुरा शिकवून देसली माहित संची म्हणजे पान कसं ठेवायचं ते पाष्टी मी शिकेले म्हणजे तुमचं त्यांचा विषय वेगळा विषय एटा प्रत्येक शिकवायचे त्याला समान तुम्ही शिकेले केळीचं पान कसं ठेवायचं म्हणजे पाष्टी ते मला घरच्यांनी शिकलेलं अगदी. म्हणजे तर तुमचे त्योशी मम्माशी शस्त्रवासाशी नवसाल नाही तुम्हाला अव्वल पणाव घेतले सुंदर असाली सुंदर तरी मला अव्वल त्यांच्या चेडी दाखोटीपेक्षाही अधिक अव्वल पळायला तुमचा अव्वल जाणार ते उपरांत तुम्ही कस कसं लावगे काम उद्योग एठा शिकेल तुमचा अनिवार्य किती जाणं एठा कसं नाव का शिकेल सुरू भाषेचं प्रसंग आलो एठा आमची भाषा बोलत चाललेली मला मराठी हिंदी इंग्लिश मात्र हे झालं ते मला घराशी तीच भाषा बोलत चालली अगदी येनतेली जाणतेली खंडावटे चालली त्याला मोठं घराणं आहे आणि बाकी कोणताही विषय नसलं एठा ते वेळेला दूरची चालत येनताली माणच्या पुरा दुपारला जेवायला एठे सोमवारी एठा हे बाजारचा दिवस म्हणे ते वेळेला चालत येनताली माणच्या दुपारी जेवायला असती अगत्य ते काळात होत नाही रीतिरिवाज ब्राह्मण आणि एठा अधिक सोमवार एक रुद्राभिषेक चालू मला साधारण माणसं एक 10-15 माणसं असाली सोमवारी जेवण संतर्पण ते वेळेला मनुष्यांची परिचय झालो एकमेकांची बोलणी झाली असं करीत करीत एक शिकत गेले आम्ही. सुरुवातीला यंता एठा शेण आणतो कान्नाव घेऊन त्याही म्हणली पण तुला कोणतं कोणतं शिकवायचं मनच आहे तर मी पुरा शिकायचं शिकून घेतलेलं काही पाडण नाही ये नाही म्हणण्यापेक्षा येस आहे मुख्य नाही म्हणायचा विषय नाही मी शिकायचं तुला शिक तू असं करणे घेऊन सुरू शेण सर्व शिकेले कान न गुंतू नाही ते बरी मी सुपारीचं झाडही पळाले ना प्रत्येक विषय नवो पण एक शिकवायचं माझ्या मनात हे झालं की आपण एठा येऊन झालोच आहे तरी त्याला ऍडजस्ट होऊन घेऊन शिकावा पुरा ते बरी काही एकच विषय नसलं एठा म्हणजे प्रत्येकच नवीन झालेले विषय त्यामुळे गुरं ढोर कामाची 100 गुरं झाली तेडला गोशाला मुळे एठाष्टी त्यावरी पुरा गुरु तेडला नी गोरवांदा कसं म्हणजे यशाशारी बांधून पोशी आली का बाहेर सोडसली बाहेर सोडसली पुरा बाहेर सोड 100 गोरवाई बाहेर जासली 100 जाणनातली 40 गुरं हे कामासाठी 2-3 माणसं चालली व्यवस्था झाली कामाला यंता एक कट्टा थप्पू घेऊन यायचं गोठ्याला पुरा ते घालणे घेऊन निष्ठा गुरुवांचं तिथलं अवल पोषण करतली ते वेळेला गुरु अवल तीन चली कामाची तशीच झाली ते वेळचं वातावरणच वेगळं झालं एका घराशी 100 मुड्यांचं तांदूळ घराशी तेडला म्हणत सांजे एटा गद्दे साले का वाडी साले का गद्दे साले वाडी चाली दोन्ही विषय नाहीच पहिल्या म्हणी गद्दे साले हे साईड पुरा असून झालं म्हणजे खाय वेळेला तांदूळ बाहेर हाडी नसली एठाची पुरा पिकत तिन्ही हे करचले साधारण 300 मुडे घरचेच चाले म्हणजे ಒಟ್ಟು तुमचा एटा कामाची कशी सांगते समय कामाची अव्वल झाली हा नो किती सहली दिसाला कामाची 40 माणसं त्यांचं नित्य लिहून ठेवायचं झालं नित्य हजेरी घ्यायची झाली त्यांना खाण जेवण असा विषय म्हणून जेवण एठाच्या झालं गाद्यांचे काम अधिक चाले वेळेला एठाच कर झाली म्हणजे 3 करणी घेतली
नाही त्याला घरची करणी देवेचं म्हणी सल मग गाद्दे दूर म्हणतात ना एक 4 वर्षा उपरांत त्या करावेचं म्हणी झालं त्याला मळे वाड्याचं हे उत्पन्न मस्त उन्ह हंतारले असल मळे मामांच्या हन्नातलं हे शिकून आलेले मात्र असं त्याला हे कामाचंदाने काहीतरी किती सांभाळ असेल एक 8 अंश काहीतरी हाई कामाचंदा सांभाळून असल तांदूळ तुझ्या दिग्दे आणि एक 5 रुपये द्यायचले हो हो मोठा सांभाळ 5 रुपये आणि 2 तांदूळ ते वेळेला बाहेर जावेचा विषय नसलो गंजी पाष्टी पुरा तिथलं पुरं झालं असं विषय त्याला एक नसली मग इतली गोरवास आता 10 काढावाचे असं नाही काम धा पुरा कामाची ससाली मी मला ते एका वेळाला सुमारू काही गाय धाराला पण त्याला किती म्हणलं ते लहान याची ससाली गायीनी मस्त दूध देईन त्याला ना तसं मळे लोकल मलनाडू हे नसली त्याला त्यांना धार काढावे शिक्क्या तुम्हाला म्हणे तर नवांची पळा गोरू पळाव्याचं प्रश्न शिवरावे असं आता शिकायला म्हणायचा मोठा विषय होतो असं आजीचं हे युवा पिढीला तुम्ही म्हणवेर अशा गोरवांना पळा म्हैस अडते दाखवड्यांना तसं आजी शिकवेर म्हणा तुमचा एक मादरी हे विषय कंपल्सरी शिकवायचं आलं आणि त्याचा मला उपयोग झाला ते उपरांत आधी शिकेले वेळ गुरु उणी उणी करत आलो मग मोठी गुरु वाढली मोठी गुरु वाढताना मेशी मोठी मेशी किती मेशी आली त्याला 12 मेशी हो हो मोठं मग तुमच्याचे कसं नाव का उद्योग मला घराची कृषी झाली मग वेगळं काय वृत्ती झाली का इठा का हाय तुमचे यजमानंदा वकील झाले वकील असाले पण ठाणतो वकिली केली तुमदा त्यांची वकील काय पळावून जी एठा चेडी दिलेली का कसा होता विषय का घरानं पळावून दिली घरानं पळावून दिलेली इठा कोणी कायलं नसलं मला पळावेत नाही त्यांची आईच दादाशी आणि बाकी पुरा परिसर त्यांची अक्काशी यांना पळावून गेली ओटारे वंश चौकट सती म्हणावचं ते वरीची भरवसा तुमचा बराच होतो मोठा विषय होतो ते उपरांत एठा चालवायची वाणवस अथवा एठासे नित्य नैमित्तिक हे कामांतल्या तुम्ही ओळण सवळण म्हणतो हे बघे तुमका कसं सावडील आमच्या घराशी ओळस ओळस मला दादाची आईची चली आईची आई चली दोन्ही घराण्यांत सोळवळ हे पुरा चालत आलं आईएस कोणतंही समारंभ होतो देवाचं काम होतो नाही ते श्राद्ध बक्षस होतो पाहता लवकर उठून ताजा स्वयंपाक करणे कच झाली रूढी सली ते उपरांत तुमची धाकुटी किती जण धाकुटी तुमचा काही धाकुटी झाली 2 वर्षा उपरांत झाली बराड झाली उपरांत मोठी दुवशी ते उपरांत 3 वर्षा उपरांत दुसरी दुवशी मग योगेश अशी 3 हे तुमची बाळणपणाने पुरा कशी झाली मोठा विषय होतो नाकायशा बोलावे तुम्ही कुराळा गेले का एठात झाली का बाळणपण कशी झाली म्हणजे सुरुईल बाळणपण माझं चांगल्यान तुझा चांगली का त्या आणखी 2 उपरांत कोडेला तो झाले विजय आस्पत्र तुमचं सुरुईल बाळणपण आस्पत्र्यात तुझा आस्पत्र चालले आस्पत्र त्या चाले म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे चालत मग त्यांना विद्याभ्यास पुरा एठात झालो विद्याभ्यास मग त्यांचे पायवर ते राहिले विद्याभ्यास भारी कष्ट झालं त्यांना कसं झालं एठाही नाही हे करावे 2 मोठी दिवस ते पळा ते 4 हे क्लास मुंडाजान चाली हो हो त्या तुमच्या मुलाघराशी हाय मुलाघराशी भिडेंडा म्हणून त्या चाली त्या आणखी मुंडाजी स्कुलात असले हाय मुंडाजी स्कुलाला गेली नाही ती 5व्या क्लासाला इकडे आली बेलतंगडीला म्हणजे दुसरी दिवस स्कुलाला जायला सुरू झाले उपरांत त्याचाही 2ऱ्या क्लासावर त्या अंदाज मुंडाजांतच करणे घेतलेलं त्याचं मग दोघे एठात जावे सुरू झाले योगेश एठात शेक केलेलं ते उपरांत सांगू काय कहला व्यवस्था लहान सांगो चलो पण पावसाचे हेतू भारी आहे चल मळे स्कुलाला जावे हन्नातलं पाणी येवेचं सांका बावर ठी पाणी येसलं मग चर्च स्कुलान गेली सेवंतावरी एठा शिकेली मग ती गई दाखवती चर्च स्कुलान नित्य जावेचं येवेचं पाऊस पडावून घेऊन एठा उभे राहून चली कामाची दाखवट्यांना घरा घेऊन येवेला मोठी दिवस इथली 4 महिने
बेलतंगडी घराचे रान जाले खाडीलकारांचं घर चाललं त्या रान ल्हान दाकोटी घरा येसली किती पावस होतो कसलोच होतो ಒಟ್ಟು तुमचं एक नवेची हेंठी वातावरण नवेची वातावरणाला येऊन ಒಟ್ಟು मिळवून हे गृहकृत्य म्हणावचा हेंतू तुम्ही मस्त हे आजीच्या पळग घेतली याचा तुमदा तर ಒಟ್ಟು हे गृहकृत्य म्हळे कसा म्हणी तुमदा म्हणावचा तुमचं एक हेंतू अनुभवांतू बद्ध म्हणायचं ते सोशल काही कॉन्टॅक्ट नसलो तेडला कॉलेजात चाललेली मी बाह्य तेडी मळे बाहेरचं वातावरण वेगळंच असायला मला एटा घर मळे घर मात्र आधी भाषा नाही ते अजून एक समज आणि घरांत सभेची मी उणी चाललेली मला वेगळी वेगळी हे खेळांतू असं इंटरेस्ट अधिक तुमचं विद्याभ्यास समान त्याला पूरक होणे प्रवृत्ती होणे काहीतरी वेगळं तुमचा प्रवृत्ती संगीत का नाट्य अथवा असं ना विषय कला वेगळ्या कलां तुम्ही सुमार हे केलंच आहे पण दादाच हे वर्ग चाललेली हे चालवेल कोणत्यान तुम्ही मला स्पेशलायझेशन म्हणे सांगावे नाही तुमचा अवकाश मिळाला अवकाश मिळत समस्या आणि तू कसं नाव तुम्ही वेगळं 1-2-3 वर्क डान्स शिकेले शिकेले ते कळायला पेटी वाजवे शिकेले घरची पुरा शिकेली चालवेल कोणत्याही विषयाला प्रोत्साहन द्यायची ती प्रोत्साहन माझी आई ते काळात SLC झालेली साली माझे मॅट्रिक झालेली मोठा विषय ते स्वातंत्र्यपूर्व आणि इंग्लिश आणि शिकेलेली ते वेळेला आमदार त्याने शिकलेलं कोणतीही विद्या तो आईने शिकलेली आईएससीची मुख्य पडा आईएलाशी विद्या असते ती धाकुड्यांदा प्रसारण हांसायची आईएससी मुख्य त्याचा विद्याभ्यास मोठो देवांची स्तोत्रच होतो पद्यच होतो हे पुल्या म्हणून आमच्या घरात इथे चालूच आहे यशाही चालूच आहे घराशी चोथी चाली 5 दिवसाचं गणपती ठेवी चाले बोडण चालं ते वेळेला अधिक संस्कार घरचे चाले मला ते वेळेला तिथला अवघड तुला गडबड नाही 16 वेळी तर सण झालं आजीश घराशी चाली ते वेळेला 16 वेळा आयश पार्टी तसं झालं पुरा जायचं नवयनात चापदा एठा यंता मी फणसांचं सीझन पाळवणी मला मात्र भय सावडीला चालं तेच होतो तेडला फणस म्हळे कसं नाव का त्यांचा कसं ते फणसांचा विषय मोठे आकांची दाकुटी पुरा एठा हे चाले रजा मिळता क्षणी एक 25-30 मनशा मिळा चालो मामांचे ठराविक अमकच झाडाचं अमकच करावेच असं झालं पाहता ते उठून जावेच वाड्यांत पुरा भरून त्यांना हवं चाललेलं फणस घेऊन येसाले मग एटा पुरा एक हे घालावत कामाची हेची कोणत्या फणसाचं किती कराव्याचं आजी पण ते सांगा पापड असा पुरा भयंकर झालं परवा आलेली धाकुटी त्याची चारसाती चांदण सेका अड्डवत सेका तळलेल्या गरे सदका पापड सदका मळे आकाश पुरा काम करचल येतो येवनी 5 पापड एकली वाटी चाली मोठो जाणता घेऊन जास्त झाले ते वेळेला धाकुट्याना पुरा गुंतू परवा आलेली पुरा विचारसाठी मामी पापड नाही का करीत तळेले घरे नाही का म्हणून त्यांच्यासाठी हाडायला चाल तेव्हा हवसाला पुरा करसा तेडलासे काळाला तंची सल नाही काहीतरी ಹೆಚ್ಚುವರಿ खाणं संदण अथवा हे पुरा अड्डा पुरा करसा हाय पुरा शिकले मी पण मग सुरू एकदा भयसावडीनलं इथल्या मंचांचं आणि पापडाचं करायचं तेडला आणि वाटाव्याचा नका वाटण्याचं यशाही पण वाटण्याचं पळाचे टेस्ट ते नाही मिक्सीचं असं मला आवडत श्रेष्ठ म्हणा या का नाही आवल व्यायाम हा चालू मोठा विषय तुमचा त्या घटनाचं वाटावं त्याही सण लहान चाल पण नतलं म्हणे तेकडा खलबत्ता आणि हे पाटावर म्हण एठा येऊन शिकेलेले ಒಟ್ಟು तुमचं जीवन हे गृहकृत्यांतू तुमचा कसं आवडसे तुमचं एक म्हणावाचं म्हणे जाणं कसं सांगा म्हणावाचं म्हणे झालं ते समाधान मनुष्याला मुख्य आम्ही कोणते तू गेलो सगळं त्या स्वतः समाधानाने राहावं वेगळ्यांना समाधान द्यावं हे माझं जीवनाचं मुख्य तत्व आहे आणि चाललेल्या परिस्थितीला आपण सांभाळून घ्यावं ऍडजस्ट आहे ॲडजस्टमेंट कोणती परीक्षा देवीची झाली तरी आधी ऍडजस्ट आहे व्हावं त्याला तयार व्हावं गट्टी व्हावं तुम्ही अशा स्वातंत्र्यपूर्वाची त्यामध्ये इथलं विद्याभ्यास केलेलं मोठे विद्या हे सा तुमचा तुम्ही आजीचं हे युवा पिढीगाला आजीचे मुख्यವಾಗಿ हे चेडी धाकुड्यांना सांगायचं की संदेश माझा संदेश म्हणजे एकच स्त्रियांनी शिक्षण हे मुख्य
आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं तेही पेक्षा मुख्य. कोणतीही परिस्थिती सोतू शिक्षण आपल्याला केडलाई हात देसे, हात धरसे हाय. ते म्हणलं कोणती विद्याच होतो, विद्या शिकावी. त्या विद्येत तू आपण पारंगत हवेचा विषय वेगळं, पण गुंतू नाही याचा कोणते विषय हवे ना. माझ्या जीवनात तो अनेक चौकट मंचच भेटली मला. एठायले उपरांत शेजारची मनुष्यच होतो, आमचे नातेवाईक होतो किंवा भिडे फॅमिलीच होतो. आज्ञाने सांभाळून घेतलं असे तोष मामाच होतो. त्यावेळेला माझं जीवन परिपूर्ण झालं. मनाला एकच विषय हे खास आहे की आम्ही ह्याला काही एक देऊ शकलो नाही समाजाला. तो अवकाश आला तो अवकाश नाही. सो तुमच्या 80 वर्षाच्या पूर्ती जाणे ते बघे सहस्रचंद्र दर्शन शांती इत्यादी होऊन यशा तुमचा एका परिपूर्णात एका स्टेप्पा लाईनचा हे संदर्भात तुम्ही म्हणत घेतो अशा इथल्या 80 वर्षांचं जीवन देवाच्या दयान तो परिपूर्ण झालं. सुमार दुःख आली पण देवानी तरुण दिलं. आज यशा तुमचं जीवन चौकटांचे अव्वल कुशान गोडीच होतो, सुंदरच होतो, अव्वलपणात घ्यायचं तो मुख्य मोठा योग होतो. सो तुम्हाला तू एडोळेशी आमचे कार्यक्रमात येऊन तुमचे अनेक अनुभवाची बोलला आणि आमचे वीक्षकांना तुम्ही वाटून घेतली हेला तुमचा अनंत अनंत धन्यवाद. महाराज माझं धन्यवाद.